नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल रोहन. आज पुन्हा आली मी तुमच्या भेटीला एक छान मस्त व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेव्हा पण तुम्ही सबस्क्राईब कराल त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन असतं त्यालासुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी कुठलाही नवीन व्हिडिओ पोस्ट केला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि छान छान कॉमेंट्स पण करा ना. सो आजचा व्हिडिओ होणार आहे फेअरवेल स्पेशल्स साडीज फ्रॉम मिशो. सो फेअरवेलसाठी मी छान मस्त अशा एकदम कम्फर्टेबल, स्टायलिश आणि मेन म्हणजे सगळ्यात अफोर्डेबल अशा साड्या मिशोवरून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. जास्तीत जास्त जर फेअरवेलसाठी कुठला आउटफिट आपण चूज करतो किंवा जास्तीत जास्त तो प्रिफेअर केला जातो तर तो साडीच असतो. तर मग मुलींनासुद्धा अशा छान एकदम म्हणजे त्या कम्फर्टेबल पण राहतील, त्यात स्टायलिश पण दिसतील आणि त्या अफोर्डेबल पण असतील, अशा प्रकारचे ऑप्शन्स ते शोधत असतात. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा छान सुंदर साड्या दाखवणार आहे. त्या एकदम हलक्या फुलक्या, तुम्ही त्याच्यामध्ये छान मस्त कम्फर्टेबल राहून एकदम वावरू शकता, फिरू शकता आणि मेन म्हणजे अतिशय स्वस्त ह्या साड्या आहेत. सो या सगळ्या साड्या मिशोवरून घेतलेल्या आहेत आणि एक एक करून मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्या शेअर करेन. सो जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात फर्स्ट जी साडी शेअर करते ती आहे ही अशी थोडीशी रामा ग्रीन कलरमध्ये आहे आणि ह्याच्यावरती हे सगळं जे आहे ते प्रिंट केलेली आहे आणि फॉईल प्रिंटचं काम आहे ह्याच्यावरती. जे फॅब्रिक आहे ते लायक्राचं फॅब्रिक आहे. लायक्राचं फॅब्रिक तुम्हाला माहिती आहे की अतिशय सॉफ्ट असतं आणि मेन म्हणजे थोडंसं बॉडी हगिंग असतं, त्यामुळे त्याच्यात तुमची फिगर वगैरे सुद्धा खूप छान मस्त त्याच्यामध्ये उठून दिसते. सो साडीचा असा वेगळा पदर असा नाही आहे ह्या साडीचा. ही स्टार्ट टू एंड साडी तुम्हाला अशीच मिळते पूर्ण ह्या फॉईल प्रिंटमध्ये. सो ह्याची बघा छान मस्त शाईन आहे आणि इकडे पूर्ण तुम्हाला त्याच्या बॉर्डरला ही गोटापट्टी मिळते आहे. ठीक आहे, तर साडीचा ओव्हरऑल लुक वगैरे खूप छान वाटतो आहे. अशा प्रकारे ही साडी आहे. मेन म्हणजे फॉईल प्रिंटचं काम असल्यामुळे साडी खूप छान मस्त अफोर्डेबल असून सुद्धा एकदम तुम्हाला तो एक छान मस्त असा मॉडर्न अँड शायनी लुक मिळतो तुम्हाला ह्या साडीमुळे. आणि लेंथ वगैरे सुद्धा साडीची चांगली आहे. ह्या साडीसोबत जे ब्लाऊज पीस तुम्हाला मिळतं ते अशा प्रकारच्या गोल्डन कलरच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला मिळतं आहे आणि डेफिनेटली तुम्ही ह्याचं ब्लाऊज स्टिच करू शकता. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही छान मस्त अगदी गोल्डन कलरचं तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घातलं किंवा फुल स्लीव्सच्या ब्लाऊजची आता खूप जास्त फॅशन चालू आहे. खूप जास्तीत जास्त ट्रेंड करतायत हे फुल स्लीव्सचे ब्लाऊज जे असतात आणि एकदम असे बंद गळा किंवा एक बोटनेक वगैरे जे आहेत हे पॅटर्न सध्या खूप जास्त ट्रेंड करतायत. तर अशा साडीबरोबर तुम्ही अशा प्रकारचा ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर ते डेफिनेटली तुम्ही कॅरी करा. खूप अफोर्डेबल रेंजमध्ये खूप सुंदर असा एक लुक तुमचा होऊन जाईल. नेक्स्ट जी मी तुम्हाला दाखवते ती ही छान सुंदर अशी मस्तपैकी लॅव्हेंडर शेडमध्ये साडी आहे आणि सॅटिन फॅब्रिकमध्ये आहे. ही साडी ही पूर्ण प्लेन आहे, ह्याच्यावरती कुठलीही डिझाईन वर्क वगैरे बिलकुल नाही आहे. ही जी साडी आहे ती तुम्हाला विदाऊट ब्लाऊज पीस रिसीव्ह होते. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज पीस तुम्हाला मिळत नाही. ही एक सिम्पल प्लेन साडी आहे. खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे ही साडी. खूप म्हणजे खूपच अफोर्डेबल आहे आणि मेन म्हणजे जे शाईन बघा तुम्ही, ही शाईन जी फोटोत दिसते आहे ना एक्झॅक्टली तुम्हाला तशीच मिळते आहे. ठीक आहे, जी मला रिसीव्ह झाली आहे मी तुमच्याबरोबर तीच शेअर करते. असं नाही आहे की पिक्चरमध्ये काहीतरी वेगळं दिसतं आणि आपल्याला ॲक्च्युली काहीतरी वेगळं रिसीव्ह होतं. ह्याची जी मेन म्हणजे ती जी शाईन दिसते पूर्ण, तर मला ही शाईन खूप आवडली आणि मला खरंच असं वाटतं की फेअरवेलसाठी अतिशय सुंदर. एक तर मेन म्हणजे याचा कलर बघा, कलर अतिशय सुंदर आहे आणि पूर्ण प्लेन साडी आहे स्टार्ट टू एंड. असं काही वेगळं त्याच्यामध्ये पदर वगैरे किंवा असं काही नाही आहे. ही बघा, ही अशी असणार आहे साडी. खूप सुंदर दिसते आहे ना, मला तर खूप आवडली ही साडी. सो ही बघा, साडीची लेंथ वगैरे खूप छान आहे. लेंथचा पण असा काही वेगळा इश्यू तुम्हाला होणार नाही. पण ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या की विदाऊट ब्लाऊज पीस ही साडी तुम्हाला रिसीव्ह होते. तर असा छान हेवी एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज बरोबर तुम्ही ही साडी डेफिनेटली स्टाईल करू शकता विथ सम स्टेटमेंट इयरिंग्स. ही साडी एकदम स्टँड आउट करेल सगळ्या याच्यामध्ये. तुम्हाला अतिशय सुंदर लुक मिळेल आणि कॉम्प्लिमेंट्स पण.
त्यानंतरची जी साडी मी तुम्हाला दाखवते ती आहे ही ओम्ब्रे शेडमध्ये बोलू शकता किंवा ड्युएल शेडमध्ये. आता ओम्ब्रे शेडसुद्धा खूप जास्त ट्रेंड करतात आणि दिसायलासुद्धा अतिशय सुंदर लुक देतात ह्या साड्या. आणि ही साडी आहे जॉर्जेट या मटेरियलमध्ये, अतिशय सुंदर साडी आहे. 2 शेडमध्ये आहे ही साडी. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा लाईट ब्ल्यू अँड डार्क ब्ल्यू असं कॉम्बिनेशन मिळतं इकडे, ठीक आहे. आणि ही पण ओव्हरऑल साडी स्टार्ट टू एंड अशीच आहे, वेगळा सेपरेट असा काही तुम्हाला त्याच्यामध्ये पदर वगैरे मिळत नाही. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ह्या ज्या दिसत आहेत त्या पूर्ण अशा सिल्वरच्या सगळ्या अशा बारीक बारीक अशा स्ट्रिप्स त्याच्यामध्ये आहेत. खूप छान लुक मिळतो ही साडी नेसल्यावरती, असं मिळते तुम्हाला. वरचा हा पोर्शन जो आहे तो थोडासा लाईट ब्ल्यूमध्ये आहे आणि जो त्याच्या खालचा हा पोर्शन जातो तो डार्क शेडमध्ये जातो. सो स्टार्ट टू एंड ही साडी पूर्ण तुम्हाला अशीच मिळते, ठीक आहे. साडीची लेंथ खूप चांगली आहे आणि मेन म्हणजे साडीचं फॅब्रिक क्वालिटी ज्या रेंजमध्ये आहे एकदम माइंड ब्लोईंग आहे. सो या साडीबरोबर जे ब्लाऊज पीस तुम्हाला मिळतं ते असं मिळतं, फुल सिक्वेन वर्क मिळतं ह्याच्यावरती, छान एकदम मस्तपैकी एकदम पार्टीवेअर असतात अशा टाईपमध्ये. आणि वेल्वेटचं फॅब्रिक आहे हे, मी ऑलरेडी ह्याचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर म्हणजे छान आहे तुम्ही. आणि असे ब्लाऊज आपण दुसऱ्या पण साडीबरोबर डेफिनेटली पेअर करू शकतो. तर अशा प्रकारचं पूर्ण सिक्वेन वर्क तुम्हाला मिळतं आहे आणि वेल्वेटचं फॅब्रिक आहे. तर डेफिनेटली तुम्हाला हवं तसं ब्लाऊज तुम्ही स्टिच करू शकता. पण इथे पण मी तुम्हाला सांगेन की सिक्वेन्सचं ब्लाऊज घाला ह्या साडीबरोबर, आणि तेही जर फुल स्लीव्ज असेल आणि पूर्ण एकदम असा कॉलर नेक किंवा असं बोट नेक वगैरे असेल ना, तर ही साडी खूप छान मस्त दिसेल त्याच्याबरोबर. त्यानंतर मी तुमच्याबरोबर इथे शेअर करते ती साडी आहे ही अशी. तर ही व्हाईट कलरमध्ये मी घेतलेली होती. याच्यामध्ये डिफरंट कलर्स अवेलेबल आहेत आणि जे इतके अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत आणि कलर ऑप्शन्स पण छान आहेत. आणि मेन म्हणजे ही साडी आहे शिफॉन ह्या फॅब्रिकमध्ये, अतिशय सॉफ्ट असं हे फॅब्रिक आहे. तरी बघा ही अशा प्रकारे साडी मिळते आहे आणि ह्याच्यावरती हे काही फॉईल प्रिंट असं नाही आहे, पण त्याच प्रकारे म्हणजे थोडंसं एम्बेलिशमेंट केलेलं आहे ह्या साडीवरती पूर्ण. आणि अशाच पॅटर्नमध्ये सेम मी एक कलर अजून घेतला होता, तो म्हणजे रेड. तर रेड कलर किती सुंदर दिसतो ह्याच्यामध्ये. मी तो व्हाईट कलर, मला एक आलिया भटसारखा एक लुक करायचा होता, त्याच्यासाठी मी तो कलर घेतला होता. अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर लुक मिळतो ह्या साड्यामुळे. आणि ड्रेपिंग वगैरे करायला तर एकदम इझी आहे, कारण डेफिनेटली त्याचं जे फॅब्रिक आहे ते शिफॉन आहे. ते बघा इथे पदराला ना तुम्हाला हे असे टॅसल्स मिळतात, ठीक आहे. हे असे टॅसल्स मिळतात आणि पूर्ण साडी ही तुम्हाला अशी मिळते. आहे ना एकदम सुंदर साडी. सो ओव्हरऑल ही साडी पूर्ण तुम्हाला ही अशीच मिळते, ठीक आहे. आणि ह्याच्यासोबत पण तुम्हाला तशा प्रकारचं हे असं गोल्डन ब्लाऊज पीस रिसीव्ह होतं. तर त्या साडीबरोबर सुद्धा तुम्ही छान मस्त एखादं सुंदर असं ब्लाऊज एम्ब्रॉयडरीचं वगैरे तुम्ही डेफिनेटली स्टाईल करू शकता. आणि कम्फर्टेबल आहे, शिवाय अफोर्डेबल आहे, प्लस स्टायलिश पण लुक मिळतो. सो डेफिनेटली तुम्ही ही साडी परचेस करा, तुम्हाला अतिशय सुंदर लुक मिळेल. त्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते ही साडी. लुक ॲट दिस. या साडीचा मेन म्हणजे जे फॅब्रिक आणि जे हा जो कलर जो मी पिक केला आहे ना, म्हणजे एक्झॅक्टली जसा पिक्चरमध्ये दिसत होती तशीच मला एक्झॅक्ट रिसीव्ह झालेली आहे ही साडी. साडीची मेन म्हणजे शाईन बघा, खूप सुंदर आहे आणि अतिशय अफोर्डेबल रेंजमध्ये. म्हणजे मला जेव्हा ही साडी रिसीव्ह झाली तेव्हा मला कळतच नव्हतं की यार इतक्या कमी रेंजमध्ये कसं काय, म्हणजे कसं मिळू शकतं, हो की नाही. टोटल एकदम पार्टीवेअर आउटफिट, पार्टीवेअर साडी आहे ना, तसा एकदम डेफिनेटली तुम्हाला लुक मिळणार आहे ही साडी नेसल्यानंतर. ही साडीसुद्धा स्टार्ट टू एंड तुम्हाला अशीच मिळणार आहे, पूर्ण प्लेन. ही बघा अशा प्रकारे, ठीक आहे. आणि लायक्राचं मटेरियल असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हे लायक्राचं जे मटेरियल असतं ते खूपच एकदम सॉफ्टमध्ये असतं आणि मेन म्हणजे बॉडी हगिंग असतं हे फॅब्रिक जे आहे ते. आणि मला असं वाटतं की ज्या लायक्राच्या साड्या असतात ना त्यांना ना इकडे लेस असलेली कधीही चांगली असं मला वाटतं. कारण की मग ना काय होतं की हा जो म्हणजे साडीच्या बॉर्डरचा हा जो पोर्शन असतो ना
तो मग नंतर थोडासा रोल व्हायला लागतो जर एकदमच असा प्लेन पोर्शन असेल तर. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही अशा प्रकारची साडी जेव्हा पण कधी घ्याल तर एखादी छान सुंदर लेस बॉर्डर वगैरे त्याला तुम्ही लावून घ्या, म्हणजे मग त्या रोल वगैरे व्हायचा काही प्रॉब्लेमच येणार नाही. जसं मी तुम्हाला एकदम स्टार्टिंगला जी साडी दाखवली होती तर तिला बघितलं तुम्ही गोटापट्टीची पूर्ण अशी बॉर्डर होती, तर त्याच्यामुळे साडी टिकते पण अजून चांगली. ह्या साडीबरोबर असं रेड कलरसारखं थोडंसं हे ब्लाऊज पीस प्लेनमध्येच तुम्हाला रिसीव्ह होतं आहे. ठीक, आता प्लेन साडी आहे तर प्लेन साडीला आपण नेहमी लाईटन अप करतो किंवा त्याला हायलाईट करतो ते आपल्या ब्लाऊजमुळे. तर इकडे सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेन की गो फॉर सिक्वेन ब्लाऊज. अगेन सिक्वेन वर्कच्या ब्लाऊज बरोबर तुम्ही ही साडी डेफिनेटली पेअर करू शकता किंवा थोडंसं अशाच मटेरियलमध्ये थोडंसं एक त्याला एक असा ग्लिटरी थोडासा शायनी लुक असतो अशा ब्लाऊज बरोबर तुम्ही ही साडी पेअर करा. पण एकदम प्लेन सिम्पल अशा ब्लाऊज बरोबर तुम्ही ही जर साडी पेअर केली तर तितकी ती साडी उठून नाही दिसणार, स्टँड आउट नाही होणार ती. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतरची जी साडी मी तुम्हाला दाखवते ती सुद्धा अतिशय सुंदर अशी साडी आहे आणि बॉटल ग्रीन कलर कसा असतो तशा कलरमध्ये आहे आणि ह्याचंसुद्धा मटेरियल थोडंसं लायक्रामध्येच जातं. तर छान साडी आहे ही सुद्धा, मला खूप आवडलेली ही साडी. ह्याच्यावरचं पण वर्क वगैरे खूप सुंदर आहे. सो ह्या साडीला बघा इकडे तुम्हाला हे असं थोडीशी अशी स्टोन वर्कसारखी अशी ब्लॅक कलरची वेल्वेटची अशी इथे पूर्ण तुम्हाला लेस लावलेली मिळते आहे. ठीक आहे, आणि वरच्या पोर्शनला तुम्हाला ही अशी डिझाईन मिळते आणि लोअर पोर्शनला तुम्हाला हे अशा प्रकारे ब्लॅक कलरचं हे फॅब्रिक त्याला अटॅच केलेलं मिळतं आहे. हे अशा प्रकारचं काम आहे त्याच्यावरती. तर ही सुद्धा साडी एकदम पार्टीवेअर लुक देते अफोर्डेबल रेंजमध्ये. तर पूर्ण ही साडी तुम्हाला अशीच त्याच पॅटर्नमध्ये मिळते आहे. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे. आणि ह्याच्याबरोबर जे ब्लाऊज पीस मिळालं होतं मला ते पूर्ण प्लेन ब्लॅक कलरचं फॅब्रिक होतं आणि त्याला फक्त बॉर्डरला ही जी लेस दिलेली आहे ना सेम तीच दिलेली होती स्लीव्सला लावण्यासाठी. तर अशा प्रकारचा ब्लॅक कलरचा फॅब्रिक तुम्हाला त्याच्याबरोबर मिळतं. त्याच्याबरोबर पण तुम्ही असंच एखादं सिक्वेन्सचं ब्लाऊज वगैरे डेफिनेटली पेअर करू शकता. आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की बघा मिशोवरती खूप वेगळे सेलर्स असतात की ज्यांच्याकडून आपण साड्या घेत असतो. समजा एखाद्या सेलरकडून ती साडी स्टॉक आउट झाली तर सेम सिमिलर साड्या आपल्याला दुसऱ्या सेलरकडे पण मिळून जातात. पण कधी थोडंसं लेस वर्कमध्ये म्हणा किंवा थोडंसं डिझाईनमध्ये वगैरे कधी थोड्याफार प्रमाणामध्ये चेंजेस असू शकतात. ही साडीसुद्धा अतिशय सुंदर आहे, मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन. तुम्ही डेफिनेटली ही साडी नेसून तुमचा लुक छान मस्त एकदम फ्लॉन्ट करू शकता. सो कशा वाटल्या तुम्हाला ह्या साड्या? अतिशय सुंदर साड्या आहेत आणि मेन म्हणजे अतिशय कम्फर्टेबल फॅब्रिकमधल्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. म्हणजे एकदम कम्फर्टेबल राहून तुम्ही छान मस्त तुमचा जो काही प्रोग्राम असेल तो डेफिनेटली एन्जॉय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप अफोर्डेबल रेंजमधल्या ह्या साड्या आहेत ज्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत. सो इकडे कम्फर्ट पण आहे, शिवाय अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत, प्लस तुम्हाला एक छान मस्त स्टायलिश मॉडर्न लुक त्याच्यामुळे मिळेल. आता हे डिपेंड करते की ते तुम्ही ओव्हरऑल स्टायलिंग कसं करताय त्याच्यावरती. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटेन मी तुम्हाला असाच एक नवीन विषयाने नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.